पती पत्नी येतात. सर बिझनेसमध्ये यश मिळत नाही, मी काय करू? म्हणतं एकाचे तुम्ही कुणा नावावर प्रोप्रायटरशिप आहे? माझ्या नावावर. तर बायकोची पत्रिका घेऊन या. आता अच्छा. बायकोच्या पत्रिकेत प्रोप्रायटरची सक्सेस आहे, त्या नावावर प्रोप्रायटरशिप करून मी सक्सेस देऊ शकतो. असं अनेक वेळेला केलं, हजारो वेळा केलंय. बरं. मग दोघांची पती-पत्नी पत्रिका बघायला कशाला घेतली मी? व्यवसायासाठी सक्सेस आहे का नाही? आणि नंतर लक्षात आलं, अरे बापरे! ह्या माणसाची पत्रिका डायव्होर्सची पत्रिका आहे आणि इथं बघितलं हिची 90% पत्रिका. हिची 90% पत्रिका ही मॅरिटल पॉइंट ऑफ व्ह्यू बेस्ट पत्रिका आहे. अच्छा. म्हणलं लक्षात आलं ह्यामुळं म्हणजे मी जे काय लावतोय ना आता हां, हां, हां. पर्सेंटेज हं. दॅट इज माय प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. ओके. शाहरुख खानच्या पत्रिकेत तुम्ही बघितलं हं. तर चतुर्थ सणात कडक मंगळ आहे एकदम. बरं, घटस्फोटाची तशा कितीतरी पत्रिका घटस्फोटाच्या बघितलेल्या आहेत. बरं. आणि ती पत्रिका आणि त्या माणसाचं लिव्हिंग पॅटर्न किंवा हं. मेंटल पॅटर्न किंवा जो काय वागतो तो हे बरोबर मॅच होतं. मग तुम्ही अच्छा. काही सांगितलं की ही पत्रिका शाहरुख खानची लगेच कळलं मला शाहरुख खानची आहे की नाही. आता या शाहरुख खानच्या पत्रिकेमध्ये मंगळ चतुर्थ स्थानामध्ये बसलाय. ह्याची बरोबर 7वी दृष्टी वडिलांच्या स्थानावर पडते. बरं. वडिलांचे यंग असताना मृत्यू झाली. हं, हं. आईच्या स्थानात मंगळ बसलाय, केतू बसलेला आहे. आईला पण कॅन्सर झाला. बरं. म्हणजे बॅकअप काहीच नाहीये. पण जसं गौरीचं एंट्री झाली तशी हळू-हळू पिकअप मिळत गेला. कारण या पत्रिकेमध्ये एखाद्या देशाची राणी होण्याचा योग या हिच्या पत्रिकेत आहे. बरं. कळलं का? बघा हां, हां. शुक्र आणि गुरु. शुक्र तुळेचा डायरेक्ट बसलेल्या दशम स्थानात करिअरच्या स्थानामध्ये आणि ओके, तो पण गुरु बरोबर आहे. दृष्टी डायरेक्ट सुखस्थानावरच पडते. ओके, म्हणजे किती मोठं ऐश्वर्य संपन्नता पत्रिका तयार झाली. म्हणून ओके. ह्या व्यक्तीला बॅलन्स करण्यासाठी हा इथं मंगळ आहे, तर इथं गुरु शुक्र इथं असल्यामुळं अल्टिमेटली हे बॅलन्स होऊन वैवाहिक जीवन जेव्हा जर लग्न झालं ते आत्तापर्यंत विचार करा डायव्होर्स झाला नाही, काय नाही. काय नाही. एकदम बेस्ट लाईफ आहे आणि एकदम व्यवस्थित दोघं व्यवस्थित आहेत. एकाचा मंगळ आहे, दुसऱ्याचा मंगळ आहे तिला मंगळ खूप लाईट मंगळ आहे. जास्त मंगळ नाही. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला, बायकोला अर्धांगिनी म्हणतात. त्याचा अर्थ लक्षात घ्या. अर्धांगिनी एवढ्यासाठी म्हणतात, की एखाद्या बायकोची पत्रिका चांगली असेल, नवऱ्याचं लाईफ पूर्ण एंटायर लाईफ बदलून जातं. वाह! समजा एखाद्या पत्रिकेमध्ये लग्न केलेल्या माणसाची पत्रिका खूप चांगली आहे, पण त्या समोरच्या मुलीची पत्रिका जर घटस्फोटाची असेल आणि प्रॉब्लेमॅटिक असेल, देन ही इज गोइंग टू सफर बिकॉज ऑफ हर होरोस्कोप. ओके. मग नुसतं लग्नाचा प्रश्न नाहीये. हं, हं. माझा उद्देश काय, की फक्त लग्न करायचं म्हणून लग्न करून काय उपयोग होत नाही. हां. यू हॅव अ बेस्ट अपॉर्च्युनिटी टू चेंज युअर एंटायर लाईफ. ओके. 90% माणसाला एंट्री करा, तुमचं लाईफ बदलून टाका. वाह! या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राकडे या लग्नाकडे बघायला पाहिजे. मग सफरिंग नावाचा प्रकार काय राहतच नाही.